नमस्कार मंडळी. रोज रोज रात्रीच्या जेवणामध्ये काय हलकं फुलकं पौष्टिक बनवायचं ते सुचत नसेल तर आज आपण 5 वेगवेगळ्या प्रकारचे 10 ते 15 मिनिटात तयार होणारे पौष्टिक पदार्थ बनवतोय. पहिला पदार्थ बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या घ्यायच्या. आपण जे वाटण तयार करतोय ते थोडंसं जास्त करायचं कारण आपल्याला 2 टप्प्यात त्याला वापरायचं आहे. त्यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 2 मोठे चमचे कच्चे शेंगदाणे घालायचे आहे. सोबतच 1 लहान चमचा जिरे आणि पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण याचं तयार करून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटण तयार करून झालेलं आहे. एका बोलमध्ये इथे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय. हलक्या हाताने दाबून हे बाजरीचं पीठ भरलं आहे. आपण जे वाटण तयार केलं त्यामधून 1 चमचा वाटण यामध्ये घालायचं आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. गॅसवर मी थोडंसं पाणी कोमट होण्यासाठी ठेवलंय. तोपर्यंत हे वाटण, मीठ आणि बाजरीचं पीठ हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं इथे पाणी हलकं कोमट झालंय. खूप गरम पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून भाकरीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचं. आपल्याला भाकर करायची नसली तरीही तसंच पीठ मळून घ्यायचं. पीठ खूप सैलसर किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही. पाणी खूप गरम घालायचं नाही. हाताला हलकंसं कोमट सोसवेल इतकंच पाणी घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकतात पीठ छान मळून घेतलेलं आहे. यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण याची पुढची कृती करणार आहोत. कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलाय. त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा. सोबतच आपण वाटून घेतलेलं संपूर्ण वाटण इथे घालायचं आहे. आता हे वाटण मिरची, लसूण, शेंगदाण्याचा कच्चापणा जाईपर्यंत मंद आचेवरती छान परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकतात वाटण छान परतलं. पाव चमचा हळद घालून एकजीव करून एक अर्धा मिनिटं छान परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचंय. ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलं त्या वाटीने बरोबर 2.5 वाट्या मी इथे पाणी घातलेलं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आपण पीठ तयार करतानाही मीठ घातलंय त्याच अंदाजाने. मंद आचेवर याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे आपलं पीठही छान मुरलेलं आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आणि याचे शेंगोळे तयार करून घ्यायचे. कुळथाच्या पिठाचे आपण जसे शेंगोळे तयार करतो तसेच बाजरीच्या पिठाचे आपल्याला शेंगोळे तयार करून घ्यायचे. आवडेल तसे लहान मोठे जाड बारीक करू शकतात, पण मध्यमच ठेवा, खूप जाड ठेवू नका. आता सगळे शेंगोळे आपण याच पद्धतीने वळून घेऊया. 1 वाटीभर पिठाचेच आहे म्हणून मी एकाच ताटात ठेवेल. जास्त प्रमाणात करणार असाल तर 2 ताटांमध्ये शेंगोळे वळून ठेवून घ्या. एकावर एक जास्त ठेवू नका. जे मुलं किंवा घरातील मंडळी कुळथाच्या पिठाचे शेंगोळे आवडीने खात नाही त्यांना तुम्ही हे बाजरीच्या पिठाचे देऊ शकता. चवीला भन्नाट लागतात. सगळे शेंगोळे वळून घेतलेले आहे. तोपर्यंत इथे पाण्यालाही छान उकळी आलेली आहे. आता गॅस मोठा करायचा आणि पाण्याला अशी खळखळ उकळी येत असावी तेव्हाच त्यामध्ये शेंगोळे घालायचे. कमी उकळी असलेल्या पाण्यामध्ये शेंगोळे घातले तर शेंगोळे पाण्यात विरघळण्याची शक्यता असते. म्हणून चांगली अशी खळखळ उकळी येत असताना शेंगोळे घालायचे. शेंगोळे घालताना गॅस मोठाच ठेवायचा कारण आपण यामध्ये शेंगोळे घालतो आणि पाण्याचं तापमान कमी होत राहतं. म्हणून गॅस कमी करायचा नाही, मोठाच गॅस ठेवायचा. उकळी येत असताना यामध्ये शेंगोळे घालायचे आहे. तर संपूर्ण शेंगोळे मी इथे घालून घेते. तर बाजरीचे आपण मस्त शेंगोळे बनवतोय. चवीला खूप छान लागतात. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त पौष्टिक हलके फुलके आहे, झटपट तयार होतात. संपूर्ण शेंगोळे घातल्यानंतर सुरुवातीचा 1-1.5 मिनिटं मोठ्या आचेवर उकळी येऊ द्यायची म्हणजे शेंगोळे आकार धरून घेतात. तर 1-1.5 मिनिटं मोठी आच ठेवायची. त्यानंतर गॅस मंद ते मध्यम करायचा. आता 1-1.5 मिनिटं छान उकळले. गॅस मंद ते मध्यम केला. त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मंद ते मध्यम आचेवर झाकण न ठेवता एक 10 ते 12 मिनिटं हे शेंगोळे आपल्याला शिजवून घ्यायचे. अजिबात शेंगोळे विरघळत नाही किंवा तुटत नाही. तर इथे 10 ते 12 मिनिटं बाजरीचे हे शेंगोळे मस्त असे शिजवून घेतले. मस्त घमघमाट पसरलाय. शिजले की नाही कसे ओळखायचे तर शेंगोळे तळाला बसतात. हा रस्सा थोडासा दाटसर होतो, थोडा साय धरल्यासारखा होतो. मस्त असं आपले शेंगोळे तयार झालेले आहे. लहान मुलंसुद्धा हे शेंगोळे आवडीने खातात. रात्रीच्या जेवणासाठी भन्नाट आहे. थंडीमध्ये तर आवर्जून खावे. आमच्या विहानने तर मस्त तूप टाकून मिटक्या मारत हे शेंगोळे खाल्ले. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि पटकन व्हिडिओला लाईक करा. आता दुसरा पदार्थ बनवण्यासाठी एका मिक्सिंग बोलमध्ये 1 वाटी तांदूळ घ्यायचा. ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घेऊ नये. सारख्या वाटीने पाव वाटी हरभरा डाळ, पाव वाटी मसूर डाळ, सोबतच पाव वाटी पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि पावच वाटी आपण इथे सालासकट मुगाची डाळ घेतोय. तुम्ही पिवळी मूग डाळ घेतली तरीही चालेल. आता पाव वाटी 4ही डाळी आहे म्हणून मिळून 1 वाटी झाल्या आणि तांदूळ 1 वाटी, दोन्ही समप्रमाणात आहे. आता आपण यांना 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया.
डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले, त्यामध्ये भरपूर पाणी घातलं, त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे, पाव चमचा जिरे आणि सोबतच 9-10 कढीपत्त्याची पानं आणि 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहे आणि आता हे सर्व साहित्य एक 7 ते 8 तास भिजवून घ्यायचे। आता मला हे रात्रीच्या जेवणात बनवायचं आहे, म्हणून सकाळचे 9 वाजले तेव्हा मी हे भिजवलेलं आहे। संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आपण यांना छान भिजवून घेऊया। एक 6-7 तासात व्यवस्थित डाळ तांदूळ भिजले जातात। तर इथे बघू शकतात संध्याकाळचे 5 वाजले, सकाळी 9 वाजता मी हे भिजवले होते, मस्त असे भिजलेले आहे। हे पाणी फेकून द्यायचं नाही, डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे, मिरची कढीपत्ता सगळं घ्यायचं आणि वाटून घ्यायचं। वाटताना डाळ तांदूळ भिजवलेलंच पाणी यामध्ये घालायचं। फक्त चुकून मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ घेतानाची क्लिप माझ्याकडून शूट झाली नाही, त्यासाठी खरंच सॉरी। पण सगळं मिरची कढीपत्ता डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे, वाटताना भिजवलेलंच पाणी घालायचं आणि या पद्धतीची कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर तयार करून घ्यायचं। आपलं नेहमीच्या डोस्यांचं बॅटर असतं ना, त्या पद्धतीचं हे बॅटर असावं। तर या पद्धतीने सगळं डाळ तांदूळ वाटून घेतलं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटं याला बाजूला ठेवूया, म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होईल। 5 मिनिटं बॅटर बाजूला ठेवलंय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं, सोबत त्यामध्ये अर्धा इंच आलं, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालायची रंगासाठी, 2 चमचे फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं, चवीनुसार मीठ आणि अर्धा लहान चमचा साखर घालायची आहे। त्यासोबत 2 लहान चमचे आपल्याला यामध्ये ताजं दही घालायचं आहे। आता झाकण लावून छान अशी चटणी वाटायची। पाणी तुमच्या अंदाजाने घाला, किती दाटसर पातळ ही चटणी हवी आहे त्यानुसार। मस्त चटणी वाटून घेतली, यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा। चटणी वाटताना घातला तरीही चालेल, माझा राहिला होता। छान एकजीव करायचं। आता फोडणी केलेली आहे, तेल गरम करून मोहरी जिरं आणि कढीपत्त्याची मस्त खमंग फोडणी यावर घालायची। रात्रीच्या जेवणासाठी ही हलकी फुलकी चटणी आपली तयार आहे। चटणी करेपर्यंत मीठ घालून आपण बॅटर बाजूला ठेवलं होतं, छान असं मीठ मिक्स झालं असेल। आता झटपट याचे डोसे करून घेऊया। याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी। इथे तुम्हाला दाटसर वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता। यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा। सोडा घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण आपण पीठ न आंबवता डोसे करतोय म्हणून ते छान हलके आणि जाळीदार व्हावे म्हणून 2च चिमूट मी खाण्याचा सोडा घातलाय। सोडा नाही घातला तरीही डोसे छान हलके जाळीदार होतात। तुम्हाला घालायचं नसेल तर नका घालू, पण 2 चिमूट सोडा घातला की छान असे फ्लफी सुद्धा हे डोसे होतात। छान एकजीव करून घेतलं। आता डोसे करूया। डोसा तवा छान गरम केला, त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तवा छान गरम झाला की ओल्या टिश्यू पेपरने याला पुसून घ्यायचं किंवा पाणी शिंपडून कापडाने किंवा टिश्यूने पुसून घेतलं तरीही चालेल। असं केल्याने तवा व्यवस्थित ग्रीस होतो आणि डोसे व्यवस्थित ओठवले जातात। आता गॅस कमी करायचा, तवा व्यवस्थित गरम आहे। डोसा किती लहान मोठा करायचा आहे त्यानुसार बॅटर घालायचं आणि डोसा पसरवून घ्यायचा। नेहमीचे डोसे करतो अगदी त्याच पद्धतीने हे डोसे पसरले जातात। इतकंच काय तर नेहमीच्या डोस्यांपेक्षा या डोस्याची चव सुद्धा जास्त चांगली लागते आणि जास्त वेळ हे डोसे कुरकुरीत राहतात। बघू शकतात इन्स्टंट आहे तरी मस्त जाळी सुटली आहे, फ्लफी झाले, परफेक्ट झाले। मध्यम ते मोठ्या आचेवर भाजायचे। थोडेसे कोरडे झाले की त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि छान ब्राऊन होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। आपण हे डाळ तांदूळ भिजवले होते तेव्हा जिरे कढीपत्ता लाल मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे या डोस्यांची चव भन्नाट लागते। तवा मोठा आहे, सगळीकडून व्यवस्थित शेक लागावा म्हणून थोडासा असा मध्ये फिरवून घ्यायचं। मस्त कुरकुरीत आपले इन्स्टंट डाळ तांदळाचे डोसे तयार आहे। सगळेच असे तयार करून घेते। इतक्या मिश्रणामध्ये 10 डोसे तयार झाले होते। 3 ते 4 जणांचं जेवण व्यवस्थित होतं। मस्त असे कुरकुरीत जाळीदार डोसे आणि नारळाची चटणी। तुम्ही सुद्धा एकदा रात्रीच्या जेवणामध्ये नक्की ट्राय करा। आवडले तर पटकन एक लाईक करा। आता तिसरा पदार्थ बनवण्यासाठी एका मिक्सिंग बोलमध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालायचं। एक 10-15 मिनिटं पुढची तयारी करेपर्यंत हे तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे। सारख्या वाटीने अर्धी वाटी अख्खा मसूर मी 1-1.5 तास पाण्यात भिजवला होता, भिजल्यामुळे फुललेला आहे आणि 1 वाटी झालाय। आता मी कांदा टोमॅटो चिरून घेतला। कुकरमध्ये तूप घ्यायचं, अगदी थोडंसं तेल घालायचं म्हणजे तूप करपणार नाही। तूप छान गरम झालं की यामध्ये 1 इंच दालचिनी, 1 तमालपत्र, 2 वेलची घालायच्या, सोबतच जिरे घालायचे आणि थोडीशी मोहरी घालायची।
सर्व साहित्य व्यवस्थित तडतडल्यानंतर एक मोठ्या आकाराचा जाडसर चिरलेला कांदा यामध्ये घालायचा। कांदा खूप बारीक चिरायचा नाही। सोबतच 1 चमचा ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं आणि आता हा कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकतात कांदा छान लालसर झाला। एक मोठ्या आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा। चौकोनी चिरून घेतला तरीही चालेल। सोबतच पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून एक अर्धा 1 मिनिट यांना परतून घ्यायचं। अर्धा 1 मिनिट परतून झाल्यानंतर आपण 1-1.5 तास जे अख्खा मसूर भिजवले होते यामध्ये घालायचे। अर्धी वाटी भिजवले होते तर फुलल्यानंतर 1 वाटी झाले। 1 वाटी तांदूळ, त्यासाठी अर्धी वाटी न भिजवलेला अख्खा मसूर होता, तो भिजल्यानंतर फक्त 1 वाटी झाला। आता यामध्ये पाणी घालायचं। तर 1 वाटी तांदळासाठी आपण इथे 1.25-2 वाट्या पाणी घालतोय। तांदूळ 10-15 मिनिटं पाण्यात भिजतोय। 1-1.5 तास आपण अख्खा मसूर भिजवलाय, तर 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी आणि वरतून थोडंसं म्हणजे आपण मसूरसाठी म्हणून 1.25-2 वाट्या पाणी घातलंय, किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसारही घालू शकतात। चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा गरम मसाला घातलाय। आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। उकळी येत असताना कोथिंबीर घालायची। पाण्याला छान उकळी आली, सर्व साहित्य तयार करेपर्यंत तांदूळ सुद्धा 10-15 मिनिटं पाण्यात भिजला। पाणी निथळून तांदूळ यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आता झाकण लावून या मसूर पुलावला मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून गॅस बंद करून घ्यायचा आणि कुकर गार होऊ द्यायचा, किंवा तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेनुसार शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल। कुकर गार झालेला आहे। आहा, परफेक्ट असा मऊसूत मोकळा सुटसुटीत मसूर पुलाव तयार आहे। मसूर सुद्धा छान शिजले, चवीला भन्नाट लागतो। सलाद, पापड, दह्यासोबत सर्व करू शकतात। तुम्ही सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये हा मसूर पुलाव एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतो। आता आपण बनवूया पदार्थ चौथा। त्यासाठी एका मिक्सिंग बोलमध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा। रवा बारीकच घ्यायचा, जाड रवा घ्यायचा नाही। सोबत सारख्याच वाटीने अर्धी वाटी ताजं दही घालायचं। दही आंबट त्याचसोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सारख्या वाटीने अर्धी वाटी आपण इथे पाणी घेतलंय। अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालायचं। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। रव्यामध्ये गुठळ्या वगैरे राहायला नको, व्यवस्थित एकजीव करायचं। सुरुवातीला जरी सैलसर वाटत असलं तरी रवा आहे, मुरल्यानंतर पाणी शोषतो। व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून 15 मिनिटं हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवूया, म्हणजे रवा व्यवस्थित दही आणि पाणी शोषून घेईल। एक 15 मिनिटं झालेले आहे। मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। रव्याने संपूर्ण पाणी आणि दही शोषलेलं आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे। इथे एक मोठा चमचा तेल गरम केलंय, यामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी घालायची। मोहरी छान फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरेही छान फुलले की इथे हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीरीचं वाटण आहे, मिक्सरला पाणी न घालता केलं होतं। हे वाटण सुद्धा यामध्ये छान परतायचं। अशी गरमागरम वाटणाची फोडणी यावर घातली की तयार होणारा पदार्थ हलका फुलका मऊ लुसलुशीत होतो आणि या वाटणाच्या फोडणीमुळे खमंग सुद्धा लागतो। अगदी चिमूटभर हळद घालायची। हळद जास्त घालू नका, नाही घातली तरीही चालेल, किंवा मग फक्त चिमूटभर घालायची। ही गरमागरम फोडणी या रव्याच्या मिश्रणावर घालायची। आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी किसून घेतलेलं लाल गाजर घालायचंय। सोबत एक लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा। सर्व साहित्य आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। मीठ आपण सुरुवातीलाच घातलं होतं, तर या पद्धतीने छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा घालायचा आहे। या पद्धतीची मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे। आपण वरतून पाणी वगैरे घातलेलं नाही। आता आपण सोडा घालणार आहोत, त्यासोबत 2 चमचे पाणी घालू, कन्सिस्टन्सी बरोबर ॲडजस्ट होते। पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा, खूप जास्तही घालू नका। वरतून 2 चमचे पाणी घालायचं। एकतर सोडा व्यवस्थित ॲक्टिवेट होईल आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट होईल। परफेक्ट असं बॅटर झालेलं आहे। रव्याच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं। जर तुम्हाला वाटलं की खूप घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये अजून 1-2 चमचे पाणी वाढवलं तरीही चालेल। सोडा घातल्यावर अर्धा मिनिट व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। मिश्रण आपलं तयार आहे। इथे अप्पे पात्र गरम केलं, त्यामध्ये तेल घातलं आणि एकसारखं असं फिरवून घ्यायचं, म्हणजे या पात्रांच्या सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं जातं आणि अप्पे व्यवस्थित तयार होतात। आता गॅस मंद करायचा। पात्र व्यवस्थित गरम आहे, यामध्ये हे रव्याचं बॅटर घालायचं। रव्याचे अप्पे चवीला अप्रतिम लागतात। रात्रीच्या जेवणासाठी तर भन्नाट आहे, हलके फुलके आहे, सोबत कमी तेलात तयार होतात आणि भाज्या असल्यामुळे खूप पौष्टिक सुद्धा आहे। बॅटर घालताना आधी कडेच्या पात्रांमध्ये घालायचं, कारण आतल्या ज्या
अप्पे आहे त्यांना लवकर शेक लागतो, ते करपू शकतात, म्हणून मध्ये शेवटी बॅटर घालायचं. बॅटर घातल्यानंतर झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर वरतून अप्पे कोरडे होईपर्यंत एका बाजूने भाजून घ्यायचे. तर एक 2-3 मिनटं छान असे अप्पे मध्यम आचेवर भाजून घेतले, वरतून कोरडे दिसत आहे. आता हे अप्पे उलटून घ्यायचे. उलटत असताना मधले अप्पे आधी उलटायचे, कारण त्यांना जास्त शेक लागल्यामुळे ते पटकन शिजतात. आपण झाकण ठेवून अप्पे वरतून कोरडे होईपर्यंत शिजवले म्हणून ते आतपर्यंतही व्यवस्थित शिजले जातात. सगळे अप्पे आपण असेच उलटून घेऊया. हवं तर तुम्ही यावर थोडंसं आता तेल घालू शकतात, नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल. आता परत मध्यम आचेवर झाकण न ठेवता हे अप्पे छान खरपूस असे भाजून घ्यायचे. तर दुसऱ्या बाजूनेही अप्पे छान भाजले, मस्त टम्म फुगलेले आहे आणि इथे आपले मस्त रव्याचे अप्पे बनवून तयार आहे. उरलेल्या मिश्रणाचेही करून घेते. रात्रीच्या जेवणासाठी मस्त हलके फुलके जाळीदार मऊ लुसलुशीत रव्याचे अप्पे तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अजूनही लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. पदार्थ 5वा आणि शेवटचा बनवण्यासाठी 1 वाटी आपण इथे तांदूळ घेतलेला आहे. सारख्याच वाटीने 1 वाटी पिवळी मूगडाळ घेतली आहे. डाळ तुम्ही तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात घेतली तरीही चालेल, पण मला समप्रमाणात आवडते म्हणून मी 1-1 वाटी घेतले. आता स्वच्छ धुवून घेऊया. कुकरमध्ये धुवून घेतलेले डाळ तांदूळ घालायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी डाळ 1 वाटी तांदूळ दोन्ही मिळून 2 वाट्या झाल्या, तर त्याच्या 3 पट म्हणजे 6 वाट्या आपल्याला इथे पाणी घालायचं. ही लहान आकाराची वाटी आहे म्हणून या कुकरमध्ये व्यवस्थित मावतं. मोठ्या आकाराची वाटी असेल तर कुकरसुद्धा मोठा घ्या. इथे 6 वाट्या पाणी घातलं. एक मूठभर चिरून घेतलेलं गाजर घालायचं, सोबत मूठभर ताजा हिरवा मटार घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आणि सोबत अर्धा चमचा साजूक तूप घालायचं. सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं. सुरुवातीचे 3-4 मिनटं गॅस मोठा ठेवायचा, नंतर गॅस मंद करून 15 मिनटं वाफेवर ही खिचडी शिजवून घ्यायची. 15 मिनटं शिजवून घेतली, वाफ निघाली आहे, परफेक्ट मऊसूत खिचडी तयार झाली आहे. परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी बनवतोय म्हणून तसाच आपण तडका यासाठी तयार करूया. फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तूप गरम केलं, त्याऐवजी तेल घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये 1 लाल सुकी मिरची, अर्धा चमचा मोहरी छान फुटल्यानंतर जिरेसुद्धा छान फुलले की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. सोबत 3-4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या, त्यासुद्धा घालायच्या आणि कांदा आता लालसर होईपर्यंत परतायचा. खूप जास्त परतू नका, कांदा खाताना दाताखाली आला की छान लागतो. कांदा छान परतून घेतला, त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि गॅस अगदी मंद करायचा. त्यामध्ये परत पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा धनेपूड घालायची किंवा अर्धा चमचा घातली तरीही चालेल. थोडंसं लाल तिखट घालायचं. ही दाल खिचडी खूप जास्त चवीला तिखट नसते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. अर्धा लहान चमचा गरम मसाला घालायचा. गॅस लगेच बंद करायचा आणि हे मसाले एकजीव करायचे. कोथिंबीर असल्यामुळे मसाले करपत नाही. मसाले घातले की लगेच गॅस बंद करायचा आणि हा गरमागरम तडका ह्या खिचडीवर घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करायचं. परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल कन्सिस्टन्सी येण्यासाठी परत अर्धी वाटी गरम पाणी फोडणी पात्रात घेतलं आहे आणि ते ह्या खिचडीमध्ये घालायचं. गरमच पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. रेस्टॉरंटमधली खिचडी कशी ओलसर थोडीशी पातळ असते, अगदी तशीच. छान असं एकजीव केलं. मध्यम आचेवर एक 2-3 मिनटं छान शिजू देऊया, म्हणजे परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार झाली. या प्रमाणात खिचडी केली तर 3 जणांना व्यवस्थित पुरते. कोथिंबीर घालायची आणि छान रेस्टॉरंट स्टाईल हिला आपण सर्वसुद्धा करूया. तर खिचडी सर्व करताना ते लोक तेल हलकंसं गरम करतात, त्यामध्ये काश्मीरी मिरचीची पावडर घालतात आणि वरतून असं घालतात. परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडीसुद्धा तयार आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. इथे आपले 5ही झटपट तयार होणारे पौष्टिक पदार्थ तयार आहे. बाजरीचे शेंगोळे, डाळ तांदूळाचे इन्स्टंट डोसे, मसूर पुलाव, रव्याचे अप्पे आणि रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी. तुम्हीसुद्धा हे सगळे पदार्थ रात्रीच्या जेवणात नक्की ट्राय करा. सगळ्या रेसिपी आवडल्या असेल तर प्लीज लाईक करा. रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. नातेवाईक मित्रपरिवारामध्ये शेअर करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.